नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पालकाचं थालीपीठ. दररोज पालकाची सुकी भाजी गरगटा भाजी खायचा कंटाळा येतो आणि मुलं पण टिफिनमध्ये ती सुकी भाजी पालकाची किंवा गरगटा नको म्हणतात. मग त्यांच्यासाठी हे पालक घालून आपण थालीपीठ करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. आपण रेग्युलर जसं थालीपीठ करतो ना, सेम तसंच करायचं, फक्त त्यात पालकाची भाजी कट करून टाकायची. तर इथे काय केलं मी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले, अर्धी वाटी आपलं हरभरा डाळीचं बेसन पीठ घेतले, 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आणि 2 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतले. आता हे प्रमाण जर असं घेतलं ना तर आपले थालीपीठ छान होतात. जर ह्याच्यात गव्हाचं ते प्रमाण पिठाचं जास्त झालं तर आपले थालीपीठ चांगले होत नाही, तसे गच्च होतात. तर इथं ना मी आता एक वाटण करून घेणार आहे. कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहे. आणि दुसरं कोरडे मसाल्यामध्ये दाखवते. आपलं धने जिरे पूड घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, ओवा, लाल तिखट, मीठ आणि तीळ घेतलेले आहेत. तर हिरवी मिरची घेतलेली आहे, पण मिरची मी थोड्याच घेतलेल्या आहेत त्या. आणि जरा कलर यावा म्हणून मी लाल तिखट त्यात 1-2 चमचे टाकलेला आहे. आणि हे जे वाटण करून घेतलेलं आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचा, ते पण घेतलेलं आहे. इथं मी पालक कट करून घेतलेला आहे आणि कांदा पण एक मोठा कांदा कट करून घेतला आहे. आणि पालक एक अंदाजे ज्या वाटीनं आपण पिठं घेतलं ना त्या वाटीनं 1.5 वाटी पालक झाला आहे आपला कट करून. आता त्याचं पालकाचं काय असं प्रमाण नाही आहे, पराठ्याला एक लागतं तसं, पण थालीपीठाला काही नाही. पण जेवढा जास्त पालक टाकू आपण तेवढं आपलं थालीपीठ पौष्टिक होतं. तर आता मी सर्व पिठं मिक्स करून घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ ना, जर तुम्हाला असं खरपूस हवं असेल थालीपीठ तर तुम्ही त्यात टाकू शकता, किंवा मऊ हवं असेल तर तुम्ही त्यात नाही टाकलं तांदळाचं पीठ तरी चालते. तर मला असं खरपूसच आवडतं म्हणून मी त्यात थोडंसं त्यात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यात मी लाल तिखट, धने जिरे पूड, ओवा, हळद, मीठ टाकून घेते. आणि ओवा टाकताना ना हातावर थोडासा असा रगडून टाकायचा, क्रश करून, म्हणजे त्याचं हे होतं, वास चांगला येतो आपल्या थालीपीठाला. तर मग मी आता सर्व साहित्य, आपले कोरडे मसाले होते, तीळ, ते सर्व टाकले. ते एकदा चांगलं कोरड्या पिठात मिक्स करून घेऊ आपण सर्व मसाले. आणि आता हे चांगलं मिक्स केलं की आता आपण याच्यात कांदा आणि आपली पालकाची भाजी जी आहे ना कट करून ठेवलेली ती पण टाकूया. आणि लसूण, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे का, कोथिंबीरची, ती पण याच्यात आपण टाकून घेऊया. तर मग आता हे सर्व टाकल्यानंतर आपण पिठाला चांगलं चोळून घेऊया. ते पीठ आपलं, तर आधी ना सुरुवातीला आपण याच्यातच चांगलं मळायचं, म्हणजे पाणी कमी लागतं. नाहीतर आपण नंतर ना पालकाच्या भाजीला पाणी सुटतं आणि आपलं पीठ ना नंतर असं पातळ होतं जास्त, मग थालीपीठ आपल्याला व्यवस्थित थापले जात नाहीत. तर मग त्यासाठी अगोदर पीठ ना चांगलं मॅश करून घ्यायचं याच्यातच कोरडं, आणि नंतरच पाणी टाकायचं. तर मला एवढ्या प्रमाणाला ना 1.5 वाटी पाणी लागलं, पण मी एकदम 1.5 वाटी टाकलं नाही. सुरुवातीला 1 वाटी टाकलं आणि नंतर अर्धी वाटी टाकून मळून घेतलं, तर परफेक्ट पाणी झालं माझं. तर पहिल्यापासूनचं प्रमाण सांगते. पिठाचं 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यात 1 पाऊण वाटी कांदा होता आपला, परत 1.5 वाटी पालकाची भाजी होती कट केलेली, आणि त्याच्यासाठी मला 1.5 वाटीच पाणी लागलं मला. तर प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, तसं काही नाही, पण एक नवीन शिकणाऱ्यांसाठी मी हे सांगत आहे. तर आता हे सर्व मी मिक्स करून घेते. घट्टच गोळा ठेवायचा, का तर ते वरवर नंतर आपल्या पालकाच्या भाजीला पाणी सुटतं आणि ते पातळ होतं. तर मी चांगलं मळून एकजीव करून घेते. तोपर्यंत इकडं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आणि आता ना याचे गोळे असे उंडे करून घेते आपल्या पिठाचे, चांगले मळू, म्हणजे आपल्याला करताना सोपे जाईल नंतर लगेच. तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झाले. तुम्ही पाहू शकता किती घट्ट येते. नंतर पाण्याचा हात घेतला की हे वरवर मऊ होते, थापता चांगलं येते. तर अशा प्रकारे. तर आता आपण हे थापण्यासाठी ना कॉटनचा कपडा घ्यायचा, पॉलिस्टर घ्यायचा नाही. तर माझा हा रुमाल नवीनच होता, कॉटनचा होता, म्हणून मी हा घेतला. दुसरा कॉटनचा कपडा असेल तुमच्याकडं तर कॉटनमधूनच असं तुम्ही घेऊ शकता, गमजा ते असतो ना पांढरा तशा टाईप. तर मी आता याच्यावर ना, आणि तो रुमाल कॉटनचा कपडा आहे ना तो ओला करायचा, म्हणजे आपलं थालीपीठ तव्यावर टाकताना कपड्याला चिटकत नाही. प्रत्येक वेळेस पाणी टाकायचं, प्रत्येक वेळेस थालीपीठ थापताना, आणि असं प्रत्येक वेळेस पाण्यात हात बुडवायचं जर आपल्या हा बोटाला चिटकायला लागलं पीठ असं वाटलं तर असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं बोटाच्या साह्याने. आणि त्याला अशी वेजट हे करून घ्यायची 4-5, म्हणजे त्यात तेल टाकता येतं आपल्याला व्यवस्थित, आपलं भाजलं जातं थालीपीठ. आता तव्यावर आपण तेल टाकूया आणि ते थालीपीठ आहे ना ते तसंच रुमालात
रुमालासहित उचलायचं आणि ते आपल्या तव्यावर टाकायचं आणि आपण त्याच्यावर पाणी टाकलेलं असतं आपल्या रुमालावर थालीपीठ थापायच्या आधी, त्यामुळे ते रुमालाला अजिबात चिटकत नाही, आदर निघत अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता. आणि आता ना थालीपीठ टाकल्या टाकल्या गॅस बारीक करायचा, सुरुवातीला मोठा राहून द्यायचा पण नंतर बारीक करायचा आणि बारीक गॅसवर चांगलं भाजलं जातं आपलं, नाही तर मग ते कच्चं राहतं. तर आता मी ना त्याच्या वेजाने असं तेल टाकून घेते आपल्या थालीपीठाच्या आणि ह्याच्यावरनं फक्त एक पोहे खायच्या चमच्याने 1 चमचाभरच पाण्याचा असा हपका द्यायचा, शिंतोडा दिल्याने असा, फक्त 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने आणि लगेचच्या लगेच झाकण टाकायचं. त्याने काय होतं, आपले पाण्याची वाफ तयार होते आणि त्या वाफेत आपलं थालीपीठाने छान असं भाजलं जातं. आणि झाकण टाकायचं एक बारीक गॅसवर, जास्तीत जास्त 2-3-4 मिनटंच ठेवायचं किंवा 5 मिनटं ठेवलं तरी चालते. आणि खरपूस हवा असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता आणि मऊ हवा असेल तर तुम्ही लगेच त्याला काढू शकता झाकण. तर मी आता लगेच दुसरं थालीपीठ करायला घेतलं, तोपर्यंत ते होतंय, तोपर्यंत भाजतंय ते थालीपीठ तोपर्यंत. तर प्रत्येक वेळेस थालीपीठ भाजताना रुमालावर पाणी टाकायचं आणि थापायचं. तर मी आता झाकण काढलेलं आहे, खालच्या साईडनं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आपलं थालीपीठ. आता आपण हे उलटून घेऊया. गॅस बारीकच आहे आपला, अजिबात मोठा केलेला नाही. तर मग तुम्हाला जरा असंच मऊ आवडत असेल खायला तर तुम्ही असंच घेऊ शकता असं मऊ, पण तुम्हाला जर खरपूस आवडत असेल तर तुम्ही त्याला दोन्ही साईडनं छान असं आणखीन तेल टाकून खरपूस असं भाजून घेऊ शकता. तर मी गॅस बारीकच आहे आपला ना, त्याच्यावर तेल टाकलं, आणखीन उलटं केल्यानंतर त्याच्या वेजाने आणखीन 2 मिनटाची एक वाफ दिली. ह्यावेळेस पाणी टाकायचं नाही, एकदाच टाकायचं फक्त, ते पण फक्त चमच्यावर टाकायचं, आपले पोहे खायचे जास्त नाही टाकायचं, शिंतोडा दिला म्हणायला. अशा प्रकारे आपलं थालीपीठ भाजून घ्यायचं. तर मग कसं वाटलं थालीपीठ ते नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं हे पौष्टिक असं पालकाच्या भाजीचं थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलं पण आवडीनं खातील.